तिकडे ते एक पुष्पा वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे मैं आया है. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाले किल्ल्यामध्ये राज ठाकरेंची सभा. शिंदे की ठाकरे, ठाण्यात कोणाची मक्तेदारी? राजकारणात काही ठिकाणं ही केवळ शहर नसतात, ती सत्ता, वर्चस्व आणि प्रतिष्ठेची रणभूमी असतात. आणि त्यातलं असंच एक मोठं नाव म्हणजे ठाणे. एकनाथ शिंदेंची शिवसेना ज्या ठाण्याला आपला अभेद गड मानते, त्याच ठाण्यात 10 तारखेला राज ठाकरे सभेच्या माध्यमातून थेट आव्हान देणार आहेत. ही केवळ सभा नसेल तर येत्या महानगरपालिका निवडणुकांचा राजकीय शंखनाद असेल. महत्वाचं म्हणजे ही सभा होतीये राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर, ज्या युतीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं निर्माण केले. एकीकडे मराठी मतदारांवर पकड असलेली मनसे आणि दुसरीकडे परंपरागत शिवसेना मतांचा आधार. या दोघांची एकत्रित ताकद ही थेट शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य करत आहे. ठाण्यात शिंदेंची शिवसेना आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व गाजवत आली. महापालिका, संघटन, रस्त्यावरची ताकद सगळं त्यांच्या बाजूने होतं. मात्र आता परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राज उद्धव युतीमुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या मतांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेषतः मराठी मतदार, तरुण वर्ग आणि नाराज शिवसैनिक या सगळ्यांचं गणित आता नव्याने मांडलं जात आहे. राज ठाकरे ठाण्यात सभा घेत आहेत आणि एक स्पष्ट संदेश देत आहेत की ठाणे कुणाची मक्तेदारी नाही.